दारी दिव्यांची आरास, अंगणी रांगोळी खास, आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन. आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष तुम्हाला सुखा समृद्धीचं आणि आरोग्याचं जावो, हीच मी देवाजवळ प्रार्थना व्यक्त करते. नमस्कार, मी अस्मिता. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजन विषयीची संपूर्ण पूजाविधी पाहणार आहोत. त्यासाठी काय साहित्य लागणार हे देखील बघणार आहोत. यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुठकुठल्या सेवा करायच्या आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर या पूजेचं दुसऱ्या दिवशी विसर्जन कसं करावं हे देखील आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये सण, उत्सव, व्रत, वैकल्ये यांना अतिशय महत्त्व आहे आणि त्यातच दिवाळी हा हिंदू धर्मातला प्रमुख एक सण आहे. या दिवशी आपण माता लक्ष्मीचं, भगवान गणेशाचं आणि भगवान कुबेराचं पूजन करून आपल्या घरी सुख, समृद्धी, आरोग्य प्राप्त व्हावं यासाठीची देवाजवळ प्रार्थना व्यक्त करतो. प्रभू रामचंद्र रावणावर विजय मिळवून जेव्हा अयोध्येमध्ये परतले होते त्यावेळी नगरवासीय इतके आनंदी झाले होते की त्यांनी रामाचं स्वागत घरोघरी दिवे लावून केलं आणि तेव्हापासून या दिवाळी सणाला सुरुवात झाली. लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अतिशय खास असतो. माता लक्ष्मीचं आपल्या घरात आगमन व्हावं यासाठी आपण घराचा काना आणि कोपरा स्वच्छ करायचा आहे. जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचं आगमन हे होतंच. या दिवशी सकाळी लवकर उठावं, घरातील सगळ्या मंडळींनी उठणं लावून छान आंघोळ करावी, रेशीम वस्त्र परिधान करावं, आपल्या घरातील देवांची पूजा करावी, वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करावा, संध्याकाळी दिवे प्रज्वलित करावेत दारात, अंगणात, देवाजवळ. आणि सगळ्यात आधी आपल्याला लक्ष्मीपूजन चालू करण्याच्या आधी तुळशी मातेची पूजा करायची आहे. तुळशीला हळद, कुंकू, अक्षता, पुष्प वाहायची आहेत, धूपदीप ओवाळायचा आहे आणि तुळशी मातेसमोर आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. तिथपासून तर जिथे तुमची पूजेची मांडणी असणार आहे लक्ष्मीपूजनाची तिथपर्यंत लक्ष्मीचे पावलं रांगोळीने किंवा लाल कुंकवाने तुम्ही काढू शकता. या पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे एक तांब्याचा कलश, त्यावर ठेवण्यासाठी नारळ, विड्याची 6 पानं, आंब्याची 5 पानं, हळदी, कुंकू, अक्षता, अगरबत्ती. नंतर लक्ष्मी मातेसाठीचं सगळं साहित्य घेतलं आहे मी. त्यामध्ये आहे पिवळ्या कवड्या, कमळगट्ट्याची माळ, मातेला घालण्यासाठी अलंकार, श्रीयंत्र, गजलक्ष्मी, गणपतीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती, कुलदेवतेचा टाक आहे. 5 धान्य घेतलं आहे, त्यांचंही पूजन आपल्याला आज करायचं आहे. नवीन झाडू आहे, पूजेसाठी वेगवेगळी फुलं घेतली आहेत, विविध 5 प्रकारची फळं आहेत, 2 मोठ्या समया आहेत. फराळाचा नैवेद्य देखील आज आपल्याला इथे लागणार आहे माता लक्ष्मीला अर्पण करण्यासाठी. सोनं आहे, पैशाच्या नोटा आहेत. पूजेमध्ये आपल्याला एक कोरी वही देखील आजच्या दिवशी ठेवायची आहे. ती देखील मी इथे घेतलेली आहे आणि त्या वहीवर शुभ लाभ लिहून घ्यावे. लक्ष्मी मातेचा फोटो, कुबेर देवतेचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो फोटो देखील तुम्ही पूजेमध्ये घेऊ शकतात किंवा तुम्ही त्याऐवजी एक सुपारी कुबेराची तिथे मांडू शकतात. तर तिथे मी आता एक सुपारी देखील घेतलेली आहे कुबेर देवतांच्या स्थापनेसाठी. यावर्षी 21 ऑक्टोबर रोजी 2025ला लक्ष्मीपूजन साजरे करायचे आहे आणि एकूण 2.5 तास पूजेचा कालावधी असणार आहे. पूजेला सुरुवात करण्याआधी 3 वेळा हातामध्ये पळीभर पाणी घेऊन आचमन करावं आणि विष्णूचं नाव घ्यावं. ओम माधवाय नमः, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः. आणि नंतर 2 वेळा पळीभर पाणी घेऊन ते तामनात सोडावं. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः असं म्हणून. त्यानंतर उजव्या हातामध्ये पळीभर पाणी, अक्षता, फूल, गंध घेऊन पूजेचा संकल्प करावा. आपण ही पूजा का करतो आहेत हे देवाजवळ सांगून सरळ हाताने ते पाणी तामनात सोडावे. पूजा चालू करण्याआधी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आपण पूजा चालू करणार आहोत. त्यानंतर पाटावर तांदूळ टाकून कलश स्थापना मी करून घेणार आहे. सगळ्यात आधी पाटावर तांदूळ टाकून घेतले आणि मी आता अष्टदल कमळ काढून घेते आहे. तांब्याच्या कंठाशी एक लाल कलावा मी बांधून घेतला आहे आणि स्वस्तिक कुंकवाने काढून 2 पट्टे ओढून घेतले आहेत. आता कलशाच्या आत आपण हळद, कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकून त्यावर 5 आंब्याची पानं ठेवणार आहोत.
एक नारळ घेऊन त्याची शेंडी वरच्या दिशेने येईल अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे. कलश स्थापना इथे आपली झालेली आहे. तांदूळ आणि स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो मी विराजमान केलेला आहे. लक्ष्मी मातेच्या फोटोच्या बाजूला थोडेसे तांदूळ टाकून त्यावर कुलदेवतेचा टाक मी स्थापित करणार आहे. कुलदेवतेचं पूजन देखील आपल्याला ह्या पूजेमध्ये करायचं आहे. तुमच्याकडे जर कुलदेवतेचा फोटो असेल तर तो देखील तुम्ही ठेवू शकता. विड्याची 3 जोडपानं घेऊन मी त्यांना पूजेमध्ये ठेवली आहेत. त्यावर थोडेसे अक्षता टाकून घेते आहे. पहिलं पान आहे गणपतीसाठी, दुसरं लक्ष्मी मातेसाठी आणि तिसरं आहे कुबेर देवतेसाठी. कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करतो. तर आता गणपती बाप्पाला तांबणामध्ये घेऊन मी पाण्याने अभिषेक घालून घेते आहे. ओम गण गणपतये नमः हा मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि पुन्हा शुद्ध जल स्नान घालून गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून विड्याच्या पहिल्या पानावर विराजमान करावी. गणपतीच्या मूर्तीचं पंचोपचार पूजन झाल्यानंतर धूपदीप ओवाळावा. लक्ष्मी मातेची मूर्ती तांबणात घेऊन तिला मी आता अभिषेक करते आहे. सगळ्यात आधी शुद्ध जलाने अभिषेक घालते आहेत आणि हे करत असताना आपल्याला लक्ष्मी मातेचा मंत्र बोलायचा आहे. ओम श्रीम नमः किंवा ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयातः. आणि त्यानंतर पुन्हा शुद्ध जल स्नान घालून लक्ष्मी मातेची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून तिला जागेवर विराजमान करावी. लक्ष्मीच्या मूर्तीला हळद, कुंकू, अक्षता, पुष्प वाहावं, धूपदीप ओवाळावा. त्यानंतर कुबेराची सुपारी तांबणामध्ये घेऊन मी तिला आता अभिषेक करणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी कुबेर पूजन केलेलं असतं, तर ही तीच सुपारी आहे. त्या दिवशीच्या पूजेमधली आपण सुद्धा तीच वापरायची आहे. तिला आता सगळ्यात आधी पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि ते घालत असताना ओम कुबेर देवताय नमः हा मंत्र बोलायचा आहे. नंतर पुन्हा शुद्ध जल स्नान घालून ती सुपारी स्वच्छ कपड्याने पुसून तिसऱ्या पानावर विराजमान करावी. कुबेर देवतेचं पंचोपचार पूजन करावं. धूपदीप ओवाळावा. तिघही देवतांचा अभिषेक घालून पूजन झालेलं आहे. आता मी कलश पूजन करून घेते आहे. कलशाला हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून नमस्कार करावा. लक्ष्मी मातेच्या फोटोला अलंकार आणि चुनरी मी अर्पण केलेली आहे. आता मातेची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करून घेते आहे. लक्ष्मी मातेच्या पूजेनंतर आता कुलदेवतेचा जो टाक मी ठेवला आहे, तर माता भवानीचं पूजन मी आता करून घेणार आहे. पंचोपचार. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन असतं, त्यामुळे त्याला देखील ह्या पूजेमध्ये नक्कीच ठेवावं. आणि त्याच्यावरून मी आता कमळगट्ट्याची माळ घालते आहे. माता लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे, तर तिला आपण रोज 108 कमळ तर अर्पण करू शकत नाही, पण कमळाच्या बियांपासून बनलेली ही माळा आपण तिला रोज अर्पण करू शकतो. पिवळ्या कवड्या देखील पूजेमध्ये ठेवल्या आहेत, ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्याचसोबत गजलक्ष्मी देखील आहेत. एक छोटासा तांब्या भरून मी आता पाणी इथे ठेवले आहे पूजेमध्ये. 5 प्रकारचे विविध धान्य मी घेतलं आहे, त्यांचं देखील आपल्याला आजच्या दिवशी पूजन करायचं आहे. सोनं, पैशाच्या नोटा, नाणी यांचं देखील आपल्याला आज पूजन करायचं असतं, ते देखील पूजेमध्ये नक्कीच ठेवा. एक स्वस्तिक काढून त्यावर नवीन झाडणी मी ठेवली आहे, जे माता लक्ष्मीचं रूप आहे, तिचं देखील आपल्याला आज पूजन करायचं आहे. त्याचबरोबर नवीन वही, त्यावर शुभ लाभ लिहून त्या वहीचं देखील पूजा तुम्ही करायची आहे. खोबऱ्याच्या वाटीमध्ये लाह्या आणि बत्तासे आणि त्याचबरोबर धण्यांचा नैवेद्य आज मातेला नक्कीच अर्पण करावा. अशा पद्धतीने सगळ्या देवी देवतांची विधिवत पूजा करून झाल्यावर आपण जोही फराळ बनवलेला असतो दिवाळीचा, त्याचा नैवेद्य अर्पण करावा. तर तुम्ही पुरणपोळी बनवली असेल तर तो नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकतात. आणि त्याचबरोबर 5 विविध प्रकारची फळं देखील आज पूजेमध्ये असावीत. आज रात्री 12 वाजता आपल्या घरातील अलक्ष्मीचं निस्तारण आपल्याला करायचं असतं. म्हणजे काय करायचं आहे, जीही आपल्या घरामध्ये अलक्ष्मी असते ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची असते. तर त्यासाठी आपल्याला जो नवीन झाडू आपण पूजेमध्ये घेतला आहे, तो सरळ एका रेषेमध्ये ठेवून त्याला आपल्या घराच्या बाहेर प्रवेशद्वारापर्यंत आणायचं आहे. उंबरठ्यावर तो झाडू ठेवून त्याची एक फळ तोडून घराच्या बाहेर टाकायची आहे आणि अशा पद्धतीने घरातील अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची आहे. पूजेमध्ये आपण जे धणे ठेवलेले आहेत त्याचा नैवेद्य प्रत्येक देवाला आज अर्पण करावा. याचं फार महत्त्व आहे आजच्या दिवशी. विधिवत पूजा आटोपल्यानंतर
गणपती, लक्ष्मी, कुबेर देवता आणि कुलदेवतेची आरती करावी। या पूजेसोबतच आपल्याला संध्याकाळी काही विशेष सेवा करायच्या आहेत, ज्यामुळे सगळे देवी देवता तुम्हाला प्रसन्न होतील। सगळ्यात आधी आपल्याला 11 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचा आहे, 11 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 11 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे। श्रीसूक्त हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, ते म्हटल्याने ती आपल्यावर लवकर प्रसन्न होते। माझ्या कुटुंबातील व्यक्तींना चांगलं आरोग्य मिळावं, माझ्या घरात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, भरभराटी यावी अशी देवाजवळ प्रार्थना करावी। रात्रभर आपल्याला ही पूजा तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेचं विसर्जन करावं। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान झाल्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करावी आणि सगळ्यात आधी कलश हलवावा, कलशावरील नारळ उचलावे, आंब्याची जी पानं आहेत, फुलं आहेत ती निर्माल्यामध्ये टाकावी। हा नारळाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही पाण्यामध्ये देखील विसर्जित करू शकता। पूजेमध्ये आपण जेही 5 धान्य ठेवलेलं आहे ते पुन्हा त्याच्या जागेवर नेऊन ठेवावं। कुबेराची जी सुपारी आहे ती पुन्हा तुम्ही पुढच्या वर्षी लक्ष्मी कुबेर पूजनामध्ये वापरू शकतात। पूजेमध्ये आपण जोही फराळ ठेवला होता आणि 5 विविध प्रकारची फळं ठेवली होती ती कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद म्हणून खावीत। पैशाच्या नोटा, नाणी, सोनं हे पुन्हा तिजोरीमध्ये जागच्या जागी नेऊन ठेवावं। लक्ष्मी मातेचा फोटो देवघरात ठेवावा। ज्याही मूर्त्या आहेत गणपती, लक्ष्मीची, श्रीयंत्र ते पुन्हा देवघरामध्ये त्याच्या जागी विराजमान करावं। पूजेमध्ये आपण ज्या कवड्या ठेवलेल्या आहेत त्यांना तुम्ही एका लाल कपड्यामध्ये बांधून जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी नक्कीच ठेवावा, यामुळे तुमच्या धनामध्ये वाढ होईल। पूजेमध्ये आपण जो झाडू ठेवलेला आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवसापासून त्याच्या घरामध्ये घर झाडण्यासाठी वापर करू शकता। आजच्या दिवशी लक्ष्मी मातेच्या आवडीचे 7 नैवेद्य तिला अर्पण केल्याने ती लवकर प्रसन्न होते। याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो जर अजून तुम्ही पाहिला नसेल तर एकदा चॅनलला अवश्य भेट द्या। आजचा लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।